तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये विषय आहे गणित आणि प्रकरण क्रमांक 2 आहे रेषा आणि कोन. तर रेषा आणि कोन या प्रकरणामध्ये जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय दुसरा, तर तो पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडा, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. तर योग्य पर्याय निवडामध्ये पहिला आहे पूर्ण कोनामध्ये किती काटकोन असतात असं विचारलेलं आहे. तर आता पूर्ण कोन म्हणजे काय ते आधी बघूया. तर समजा हा इथे असे किरण काढला मी, आता तुम्ही इथून असे फिरून परत तिथेच आलात, त्याच जागी आलात, तर तो पूर्ण कोन आहे तो किती अंशाचा असतो? 360 अंश. आता मी जर का याचे 90 अंश, काटकोन म्हणजे किती अंश? 90 अंश. तर याचे 90 अंशाच्या प्रकारात भाग केले तर पहिला हा 90 अंश झाला, म्हणजे एक काटकोन तयार झाला. दुसरा इकडं काटकोन काढला, 90 अंश 2 झाले. तिसरा हा 90 अंश झाला आणि चौथा इकडे. एकूण किती झाले? 4 काटकोन झाले. किंवा तुम्ही अगदी असंही केलं तरी समजा 360 अंश आहे आणि काटकोन म्हणजे किती? 90. तर 360 ला जर 90 ने भागलं, शून्याला शून्य गेले आणि 9 91 9 चोक 36, म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं? 4. पर्याय डी 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. सरळ कोनाचे 3 समान भाग केले असता मिळणारा प्रत्येक कोन काय असेल? त्याचा प्रकार काय असेल? आता सरळ कोन म्हणजे काय? समजा हा किरण आहे असा आणि मी इकडं परत अशी इकडं कोन घेतला असा इकडं या साईडला, तर हा जो पूर्ण कोन आहे तो किती अंशाचा असतो? 180 अंश आणि सरळ रेषा तयार होते. तर याला आपण म्हणतो सरळ कोन 180 अंश. तर त्याचे जर 3 समान भाग केले, 1 2 आणि सॉरी इथे 2 3 होतील, जस्ट अ मिनिट, इथे दुसरा असं 3. तर 3 समान भाग केले तर प्रत्येक कोन हा 60 60 आणि 60, बरोबर. तिन्ही पण 60 अंशाचे होतील. आता 60 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा कमी, आणि 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कुठला प्रकार म्हणतो? लघुकोन. म्हणजे त्याचा अचूक पर्याय कुठला येणार आहे? लघुकोन येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे किरण ओपी व ओक्यू यांचा आरंभ बिंदू कोण आहे? तर आता पहिला मी किरण काढला, किरण ओपी, म्हणजे ओ पासून सुरू होतं पी. दुसरं समजा मी या साईडला काढला ओक्यू, तर दोघांचा सुद्धा आरंभ बिंदू कुठला आहे? ओ. ओ पासून त्या किरणाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे पर्याय अ ओ हे त्याचं अचूक उत्तर आहे. कोण दोन्ही बाजूंनी अमर्याद असतात. तर रेषा ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी रेषा अशी काढतो आपण, इकडे पण बाणचिन्ह असतं, इकडे पण बाणचिन्ह असतं, म्हणजे इकडे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा ती अनंत असते, अमर्याद असते, भरपूर असते. अशी आपण कितीही मोठी पुढे नेऊ शकतो इकडे आणि इकडे. म्हणून आपण थोडक्यात काय करतो, त्याला असं बाणचिन्ह दाखवतो, म्हणजे दोन्ही बाजूला काय असते? अमर्याद, अनंत असते. तर काय असते? कोणती? रेषा. रेषा ही दोन्ही बाजूस काय असते? अमर्याद असते, त्यामुळे त्याला असे बाणचिन्ह वापरतात. आता हे झाल्यानंतर इथे जोड्या जुळवामधला प्रश्न आहे 91 अंश. आता 91 अंश जो कोन आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे, पण तो 180 अंशापेक्षा काय आहे? लहान आहे. तर अशा ज्या कोणाला काय म्हणतात? तर त्याला विशाल कोन म्हणतात. कुठला कोन? विशाल कोन. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येणार? ई, विशाल कोन. 180 अंश असेल तर त्याला म्हणायचं सरळ कोन, म्हणजे त्याचा पर्याय येणार ए, सरळ कोन. त्याच्यानंतर 360 अंश. 360 अंश म्हणजे पूर्ण कोन, त्याचा पर्याय येणार बी. 215 अंश. 215 अंश म्हणजे तो 215 काय आहे? 180 पेक्षा मोठा आहे, परंतु 360 पेक्षा लहान आहे, त्याला म्हणायचं प्रविशाल कोन, म्हणजे याचं उत्तर काय येणार? सी. आणि बरोबर 90 अंश असले की त्याला काय म्हणतो आपण? काटकोन, म्हणजे पर्याय कुठला येणार? डी, 90 अंश म्हणजे काटकोन. तर अशा प्रकारे ही सगळी उत्तरं तुम्ही काय करा, बाणचिन्हाला दाखवण्यापेक्षा चौकटीत पर्याय लिहिला तरी चालेल त्याच्या उत्तराचं, किंवा अगदी बाणचिन्ह करूनही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ते ही सगळी उत्तर नोंद करा. आता पुढचा जो भाग आहे, आकृती पाहून उत्तरे लिहा. आकृतीत दिसणारी आकृतीत दिसणारी पुढील आकृती पाहून उत्तरे लिहा. काय पहिलं आहे? आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे लिहा. आता समजा मी पहिला हा डी घेतला, तर समजा डी पासून कुठले कुठले होतात? किरण डी ए. दरवेळी किरण शब्द लावायचा. किरण या साईडला घेतला तर इकडे डी पी. तसं आणखीन कुठला होईल? किरण डी क्यू, डीई. तसं ई पासून तयार होणारे कुठले कुठले लिहू शकताय? पहिल्याचं उत्तर लिहितोय आपण, किरण असा शब्द लिहा. किरण ई बी. ओके, कारण इकडे बाणचिन्ह आहे त्याचं. किरण ई सी. किरण हा शब्द प्रत्येकाला लावा. ई क्यू, किरण ई क्यू, किरण ई एफ,
आणि इकडं किरण ईडी. तर अशा प्रकारे तुम्ही सगळी नावं त्याच्यामध्ये काय करू शकता, लिहू शकता. ही नावं तुम्ही लिहून घ्या तुमच्या उत्तरासाठी लिहून घ्या. त्यानंतर आता दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये ई हा बिंदू कोणकोणत्या रेषांवर आहे. तर हा जर ई बिंदू बघितला तर हा पहिला इथे याच्यावर आहे, पी क्यू वर आहे. हा ई बिंदू म्हणजे कुठल्या रेषेवर आहे तो, रेषा पी क्यू. आणि आणखीन एका रेषेवर आहे तो, कुठल्या रेषेवर आहे तर तो ह्या रेषेवर आहे, ई एफ, सॉरी एफ सी, रेषा एफ सी, रेषा एफ सी. ओके, दिसत नसेल तर मी आणखीन असं एफ सी. ह्या दोघांच्यावर काय आहे, कुठला बिंदू आहे, ई हा बिंदू आहे इथे दिसणार. तर हे दुसऱ्याचं उत्तर झालं. त्याच्यानंतर आता इथे पुढचं जे आहे ते तिसरा, आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडांची नावे लिहा. आता तुम्हाला इथे डी आणि ई असं जर धरलं तर हा एक रेषाखंड आहे. त्याला थोडक्यात असं लिहायचं, रेख डीई. दरवेळी रेख लिहायचं. तुम्ही एवढाच बी ते ई पर्यंत एवढाच लिहू शकता. रेख म्हणायचं खरं, रेख डीई. ओके, रेख क्यू ई हा एक लिहू शकता, रेख क्यू ई. रेषाखंडांची नावं लिहितोय आपण, रेख क्यू ई. त्यानंतर सीई, रेख सीई, रेख सीई. तसं ई एफ, रेख ई एफ, पी डी, डी ए. तर ही नावं तुम्ही काय करू शकता, फक्त आधी रेख असं लिहायचं, डी ए किंवा एडी. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो, याच्यात जर बघितलं आपण, ई आरंभबिंदू असणाऱ्या किरणांची नावे लिहा. आरंभबिंदू कोण पाहिजे, ई पाहिजे. तर ई पासून सुरू होणारे किरण कुठले कुठले आहेत, तर किरणांची नावं म्हटलं की पहिला किरण लिहायचं, ई पासून ई बी, कारण इकडे बाणचिन्ह आहे म्हणजे किरण, ई बी. त्याच्यानंतर ई सी, याला पण असं लिहा, किरण ई सी, किरण ई क्यू. प्रत्येकाला किरण शब्द सेपरेट लिहा. किरण ई एफ, हा ई क्यू झाला, किरण ई एफ, हा आहे किरण ई डी. प्रत्येकाला किरण शब्द लिहायला विसरू नका. ओके, किरण ई डी, किरण ई एफ झालेला आहे. तर ही सगळी नावं तुम्ही काय करू शकता, त्याच्यात लिहू शकता. फक्त प्रत्येकाला किरण हा वेगळा शब्द लिहा, नुसतंच लिहू नका ते. त्याच्यानंतर पुढे आहे कोण, बीई क्यू. हा जो दिसतोय तुम्हाला, बीई क्यू. आता हा जो दिसतोय इथे, हा 90 अंश आहे. 90 अंशापेक्षा थोडासा जास्त म्हणजे तो काय झाला, 90 अंशापेक्षा बीई क्यू काय झाला, कोणत्या प्रकारचा कोण झाला, विशाल कोण झाला. तर याचं उत्तर देतोय आपण, कोण बीई क्यू हा, कोण बीई क्यू हा काय म्हणायचं, विशाल कोण, विशाल कोण आहे. बीई क्यू हा विशाल कोण आहे. आणि त्याच्या भुजांची नावं कुठली कुठली येणार, बीई, भुजा बीई किंवा बाजू बीई म्हणू शकता, आणि ई क्यू, भुजा ई क्यू किंवा बाजू ई क्यू असं लिहू शकता तुम्ही. ओके, किंवा रेख किरण लिहा, लिहिताना किरण लिहिलं तरी चालेल. ओके, आता इथे असं लिहिल्यानंतर इथे सोबतच्या आकृतीमधील कोणांची नावे लिहून त्यांचा प्रकार लिहा. आता पहिला जर मी हा बघितला तर हा किंचित 90 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणजे पी ओ क्यू, त्याला म्हणू शकता विशाल कोण. वरती भुजांची नावं लिहिताना थोडंसं सांगतो, असं लिहा म्हणजे बरं पडेल, सगळ्यात बरोबर हे होईल. किरण बीई म्हणा आणि दुसरं ई क्यू, किरण ई क्यू, ह्या त्याच्या भुजा होणार. ओके, तसं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पी ओ क्यू हा 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे तो विशाल कोण झाला. आता इथला कोण दिसतोय हा, तर हा 90 अंशापेक्षा कमी आहे म्हणजे कोण आर ओ क्यू, किंवा तुम्ही क्यू ओ आर लिहिलं तरी चालतंय, लघु कोण. हा सुद्धा कुठला आहे, आर ओ एस. तर हा कसला आहे, विशाल कोण आहे. तर हा लिहू शकताय, कोण आर ओ एस, आर ओ एस, विशाल कोण, विशाल कोण. आता थोडंसं वेगळं पाहिजे असेल तुम्हाला याच्यात, तर काय करा, इथून नाव लिहा त्याचं. इथून इथपर्यंत जर घेतला मी हा कोण, तर त्याचं नाव मी तसं घेतो, क्यू ओ एस, कोण क्यू ओ एस. त्याची आकृती त्याच्या समोर काढा, कारण तुम्हाला हे असं म्हणायचं ऍक्च्युली, ही एवढी बाजू जी आहे कोणाची ही सेपरेट काढा, ती आकृती दाखवा, आणि क्यू ओ एस ला म्हणायचं प्रविशाल कोण, प्रविशाल, प्रविशाल कोण हे नाव लिहायचं. असंही लिहू शकता. तशात म्हणजे वेगवेगळ्या कोणांची नावं घेऊन तुम्हाला आणखीन 2-3 प्रकार सुचत असतील तर तेही लिहा, कमीत कमी एवढे तरी लिहा. त्याच्यानंतर पुढे आहे
खालील प्रत्येक आकृतीतील लघुकोणांची संख्या काय करायची, शोधायची. आता पहिल्या आकृतीमध्ये बघितलं आपण, तर पहिल्या आकृतीमध्ये किती आहे? 1, 2 आणि 3. किती लघुकोण आहेत? 3. तर त्याच्या खाली लिहा. आकृती ए साठी लघुकोणांची संख्या 3. आकृती बी साठी लघुकोणांची संख्या 1. त्याच्यानंतर 2, 3 हे 3 झाले. त्याच्यानंतर 4, 5, 6 झाले. त्याच्यानंतर खाली इथे 7, 8, 9 झाले. 10, 11, 12. तर याच्यात लघुकोण किती आहेत? 12. किंवा दुसऱ्या एका पद्धतीने तुम्ही मोजू शकता. मोजताना तुम्हाला आणखीन सोपं व्हायचं असेल तर त्रिकोण किती आहेत बघा. 1, 2, 3, 4. 4 त्रिकोण आहेत आणि प्रत्येक त्रिकोणात 3 लघुकोण आहेत. म्हणजे 4 त्रिकोण किती होणार? 12. असं लिहू शकता. परत आता याच्यात पण तसंच करा. बारीक सारीक मोजण्यापेक्षा त्रिकोण मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. तर 7 त्रिकोण, प्रत्येकामध्ये 3. 7 त्रिक किती झाले? 21 लघुकोण झाले त्याच्यात. आता पुढचा काढत असताना, पुढचा जर तुम्हाला काढायचा असेल किती त्रिकोण आहेत, तर त्यासाठी तुम्हाला हा पॅटर्न समजून घ्यायला पाहिजे. तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये काय होतं? फक्त त्रिकोण होता. दुसऱ्यामध्ये त्याच्या आतमध्ये उलटा त्रिकोण होता. तिसऱ्यामध्ये सरळ त्रिकोण होता. परत सरळ त्रिकोण. ओके, परत सरळ त्रिकोण होता. आता चौथ्यामध्ये परत काय असणार आहे? तर परत आतल्या बाजूला एक त्रिकोण असणार आहे, पण तो उलटा असणार आहे. ओके, तर मग आता ते लिहायला घेऊया आपण. म्हणजे त्याचा क्रमांक काय काय येतो ते लिहायला घेऊया. तर ते जर लिहायचं असेल तर इथे एक त्रिकोण हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. तर एकूण 10 त्रिकोण झाले. म्हणजे 10 गुणिले 3 किती झाले? 30. तर कोणता आकृतिबंध आढळतो? तर पहिल्यामध्ये एक त्रिकोण आहे. 1 गुणिले 3, 3 एके 3. दुसऱ्यामध्ये कुठे किती त्रिकोण आहेत? 4. 4 गुणिले 3, 12. तिसऱ्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 7. 7 गुणिले 3, 21. याला म्हणायचं आकृतिबंध. चौथ्यामध्ये त्रिकोण किती आहेत? 10. 10 गुणिले 3 किती येणार? 30. तर हा आकृतिबंध तिथे लिहायचा. ओके. परत लघुकोण, काटकोण, विशाल कोण असलेलं एक मुक्तचित्र. मुक्तचित्र म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही काढू शकता. आता याच्यामध्ये समजा तुम्ही असं सिंपल घर दाखवलं हे, तर याच्यामध्ये या घरामध्ये हे घर दाखवलं, तर याच्यामधले हे सगळे कोण काय झाले? लघुकोण झाले. ओके, हे लघुकोण झाले. इथला झाला तो काय झाला? विशाल कोण झाला. ओके, किंवा हे थोडासा तिरकं दाखवणार असाल तर असं तो पण लघुकोण झाला. परत इथला जो कोण आहे तो काटकोण झाला. तर त्या आकृतीमध्ये तुम्ही काय करा? दाखवा, घराची आकृती काढा किंवा तुम्हाला जेच चित्र जमतंय, जे तुम्हाला चांगलं वाटतंय, फक्त त्याच्यामध्ये लघुकोण, काटकोण आणि विशाल कोण असलेले भाग वापरायचे आणि आकृती तयार करायची. तर इथे सगळा जो प्रश्न आहे तो आपले सगळे प्रश्न काय होतात आपण डिस्कस केले. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या चॅप्टर मधला जो भाग आहे तो बघूया. ओके, थँक्यू.